सुधागड तालुक्यात विरोधकांकडून शिवसेनेला डगमगवण्याचे राजकीय प्रयत्न सुरू असताना शिवसेना मात्र तालुक्यात अधिकाधिक बळकट होत असल्याचे चित्र समोर आले। शिवसेना सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील करिश्मा व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शिवसेना तालुक्यात मोठी उभारी घेत आहे। दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तालुक्यातील आपटवणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी उबाठा गट आणि शेकापला रामराम ठोकलाय। या सर्व ग्रामस्थांनी अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांच्या शुभ हस्ते हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, तालुका संपर्क प्रमुख सूरज शेळके, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, नगरसेविका स्वप्नाली जाधव, माजी नगरसेवक विनायक जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। या धडक पक्षप्रवेशामुळे सुधागड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलली असून अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकू लागलाय। या पक्षप्रवेशामुळे सुधागड तालुक्यात शिवसेनेची ताकद कमालीची वाढली असून विरोधकांना मोठा धक्का बसलाय। यावेळी आमदार महेंद्र दळवी आणि तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सर्व नवप्रवेशितांचे पक्षात अगत्यपूर्वक स्वागत केले। पक्षात सर्वांना योग्य मान सन्मान दिला जाईल, तसेच आपटवणे गावातील नागरिकांना अपेक्षित असलेले सर्व विकासात्मक कार्य करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार दळवी यांनी यावेळी दिली। आपटवणे गावातील शेकडो ग्रामस्थांसह राम महाराज महाडी, पांडुरंग महाराज दंत, नामदेव पांडुरंग ढिसे, राजाराम दंत, नथुराम बामणे, बजरंग जाधव, बळीराम जाधव, जनार्दन बामणे, विश्वास सीताप्राव, राकेश दंत, महेश जाधव, सूरज जाधव, प्रफुल्ल दंत, विजय दंत, दीपेश वालगुडे, प्रफुल्ल दंत, निलेश वालगुडे, प्रवीण दंत, सुबोध दंत, ज्ञानेश्वर दंत, राजेश ढिसे, बल्लाळ मोरे, अथर्व दंत, स्वप्नील जाधव, गुलाब ढिसे, लता ढिसे, वैष्णवी सीताप्राव, प्रतिभा दंत, प्रतिमा जाधव, वैशाली जाधव, शैला दंत, राजेश्री दंत, नम्रता दंत, नीलिमा बामणे, मालता बामणे, सीता पवार यांनी प्रवेश केला। सर्वच जण आपले हबोपवाले आहेत, म्हणजे हरिभक्त पारायण मानना जाणारे सगळे मंडळी आहेत। मी त्याच धाटणीचा असल्यामुळे विशेषतः आपल्या गावाचं प्रेम खऱ्या त्याने तिथपासून इथपर्यंत माझ्यापर्यंत आलं, हेच माझ्यासाठी किंवा पक्षाची भाग्याची गोष्ट निश्चित आहे। तर आपल्या गावाला मी नक्की सांगेल की आपण सर धार्मिकतेची लोक आहोत। तो शब्द दिला तर आम्ही पाळणारे निश्चित आहोत। आपण सरकारमधले आमदार आहे, मी कार्यकर्ता आहे आणि विशेषतः आता जास्त लक्ष अलिबागपेक्षा माझं पेन किंवा सुधागड पाली ह्या सगळ्या भागाकडे माझं जास्त लक्ष राहणार आहे। कारण दुर्लक्षित भागाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी मी नक्की प्रामाणिक काम करेन। कारण माझा इथला कोटा बऱ्यापैकी संपला आहे, कारण अलिबाग मुरुड रोह्यामध्ये प्रामाणिकपणे मी काम केलं आणि लोकांनी आपल्याला स्वीकारले आणि मग आदरणीय शिंदे साहेबांचं प्रेम, खरं तर त्यांची कार्यपद्धती याच्याकडे बघून तुम्ही सगळे पक्षामध्ये आलात। मध्यंतरी मी कबड्डीच्या माध्यमातून बार्जीला आलो होतो, एक सोहळा बघून मला खूप आनंद वाटला। खरं तर ग्रामीण भागामध्ये काम करण्याची वेगळी मजा असते। आता बऱ्यापैकी आपलं शहरीकरण चाललं आहे, तर ग्रामीण भागामधले ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्तता करणं आपलं काम आहे। आणि तर सगळे दिग्गज मंडळी आहेत, येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पदाच्या स्वरूपात या सगळ्या मान्यवरांना सन्मानित करणार आहे, जेणेकरून मामाचं ओझं थोडंसं हलकं होईल असं मला नक्की वाटतं। येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीपासून ग्रामीण भागामध्ये अधिवेशन काळामध्येच विशेष निधी देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न निश्चित करेन। कारण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पुन्हा तुमची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला तुम्हाला हातभार लागण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांचंच आपलं नगरविकास खातं आहे। आम्ही जी मागणी आहे त्याप्रमाणे त्याची पूर्तता करणं निश्चित काम करेन। तुमचं आता जेवढं प्रेम माझ्यावरती आहे त्याचे दुप्पट प्रेम देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। आपल्या गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना नक्की दिलासा देईल। जो विश्वास तुम्ही पक्षाकडे दिलात त्या विश्वासाला सार्थकी होऊन आम्ही निश्चित काम करणार। तुमचे सगळ्यांचे माझ्या घरी आल्याबद्दल मनपूर्वक आभार। मी आपल्याला तालुका प्रमुख झाल्यानंतर अभिवचन दिलं होतं की पाली नगरपंचायतीवरती एक हाती आपण तुमच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवू आणि त्या दृष्टीने आम्ही आज हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे। आपला आशीर्वाद आमच्या मागे आहेच।
तो अजूनही आणखीन स्ट्रॉंग व्हावा ही भूमिका इकडे मी आपल्या वतीने मांडतो. नवनिर्वाचित सदस्य सौ स्वप्नाली जाधव आणि सुरज शिर्के यांच्या सासूबाई पाटील मॅडम यांचा आपण आता इकडे सत्कार देखील केला. त्याचबरोबर आज एक दुग्धशर्करा योग आहे की जे आपटवणे गाव गेले कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्ष किंवा उभाठा अशा दोन पार्टींच्या सत्ता कायम त्या ह्याच्यावरती आहेत ग्रामपंचायतीवरती. ती ग्रामपंचायत आज पूर्ण ताकदीनिशी आपल्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण त्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी आज जो शिवसेनेवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रामुख्याने शिवसेना म्हणण्यापेक्षा सुद्धा आज दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं पेण, सुधागड, नागोठणा, अलिबाग, मुरुड, रोहा ह्या पंचक्रोशीमध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे, विकासात्मक काम चालू आहे, त्या विकासात्मक कामावरती विश्वास ठेवून मामा या मंडळींनी आज आपल्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा हातात घेतलेला आहे. त्यांचा विश्वास, तुमचा विश्वास सार्थकी ठरण्याविषयीचं अभिवचन सुधागड तालुका प्रमुख म्हणून मी दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना इकडे वचन देतो. आपल्याला योग्य सन्मान, योग्य मान हा शिवसेनेमध्ये काम करत असताना मिळेल आणि आपल्या विकासात्मक दृष्ट्या आपटवणे ग्रामपंचायत जिथे जिथे कमी पडलेली आहे ती सगळी उणीव भरून काढण्याचं काम पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपण नक्की करू. पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये मी म्हणजे सच्चे दिल से सगळ्यांचं आपलं इकडे स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो.